हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपन नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदमीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवान ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून आपल्याकरता गीतेचा उपदेश करतात। ज्ञानराज माऊली तो उपदेश विस्ताराने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात। 8व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 8व्या अध्यायातील 176 क्रमांकाची ओवी सध्या सुरू आहे। अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण कसं करायचं हे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत, जेणेकरून आपला अंतकाळ गोड होईल, मरणाची भीती आपल्या मनामध्ये राहणार नाही। म्हणून परमात्मा आपलं स्वरूप समजून सांगत आहेत। परमात्म्याचं जे स्वरूप आहे हे सनातन अव्यक्त आहे, नित्य आहे। त्याचंच विशेष विस्तारीकरण भगवान परमात्मा करून सांगतात। ज्ञानराज माऊली त्याचं वर्णन करतात। जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपन नासले नि न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा। आपण नेहमी चिंतन करतो, आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी परमात्म्याचं जे स्वरूप मानलेलं आहे ते व्यापक स्वरूप मानलेलं आहे। काही लोक असे आहेत ते विश्वही मानत नाहीत आणि परमात्माही मानत नाहीत, शून्यम शून्यम मानतात। काही लोक विश्व मानतात पण परमात्म्याला मानतच नाहीत। मनोनी परत्र ना देवो न दिसे, मनोनी वावो देव दिसत नाही म्हणून नाही म्हणणारे लोक आहेत। काही लोक असे आहेत की ते विश्वही मानतात, परमात्माही मानतात, परंतु परमात्म्याला विश्वावरून भिन्न मानतात। पण आपल्या साधू संतांनी मात्र परमात्म्याची व्यापक कल्पना मानलेली आहे। आता विश्वात्मके देवे, हे विश्व म्हणजे परमात्म्याचंच रूप आहे असं मानलेलं आहे। जोपर्यंत विश्व हे परमात्मा हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत विश्वामध्ये आपल्याला आनंद मिळणार नाही। परमात्म्याची भेट घ्यायची असेल तर या लोकाला सोडून कुठेतरी जावं लागेल। म्हणून संतांनी परमात्म्याचं रूप सांगताना, स्वरूप सांगताना विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी असं म्हटलं। आपल्या वाट्याला आलेलं काम ही सुद्धा ईश्वराची पूजा होऊ शकते। आपल्याला आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये परमार्थ करता येऊ शकतो जेव्हा आपल्याला कळेल हे विश्व म्हणजे परमात्म्याचं रूप आहे। म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, जे हे विश्वची होऊनी असे, जे म्हणजे काय? परमात्मा। हे म्हणजे काय? हे विश्व। जो परमात्मा या विश्वाच्या रूपाने आहे, किंबहुना या विश्वामध्ये आहे जे काय आहे ते सगळं परमात्म्याचंच आहे। आस्ती भाती प्रिय रूपाने परमात्माच नटलेला आहे।
आपल्याला हे विश्व खरं वाटतं त्याचं कारण याचं अधिष्ठान परमात्मा आहे. जसं मृगजळ खरं वाटतं त्याला कारण सूर्यकिरण आहेत. एखादा अलंकार खोटा असला तरी आपल्याला खरा वाटतो कारण तो श्रीमंताच्या बाईने धारण केलेला आहे. आपल्याला त्या ठिकाणी शिंपल्यावर असलेली चांदी खरी वाटते कारण शिंपलं खाली आहे. दोरीवर भासलेला साप खरा वाटतो कारण दोरी आहे. निरधिष्ठान भ्रम कधी होत नाही. त्याप्रमाणे या विश्वाच्या रूपाने परमात्माच प्रगट झालेला आहे. हे विश्वची होऊनी असे म्हणून अनेक ठिकाणी हे विश्व म्हणजे परमात्माच आहे अशा ओव्या आलेल्या आहेत. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार. हे विश्व म्हणजे परमात्म्याचं रूप आहे अशा कितीतरी ओव्या ज्ञानोबारांच्या आहेत. माझी या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नो हे आघवे जैसे दूध मुराले स्वभावी तरी तेची दही. हे विश्व परमात्मा आहे. किती ओव्या सांगता येतील पाठ असल्या तर पाठ करावे लागतील त्याच्याकरता. म्हणून जे हे विश्वची होऊनी असे परी विश्व पण नासलेनी न नासे. जरी विश्वाच्या रूपाने परमात्मा असला तरी सुद्धा विश्व हे जे नाव आहे हे कायम राहतं असं नाही. ज्यावेळेस या जगाचा प्रलय होतो, विश्वाचा प्रलय होतो, संपूर्ण पृथ्वीवर प्रलय होतो, त्यावेळेस विश्व राहत नाही. पण विश्व जरी राहिलं नाही तरी परमात्मा गेला का? परमात्मा आहे. विश्वाच्या रूपाने परमात्मा आहे. विश्व नासलेनी न नासे. विश्व नासलं म्हणण्यापेक्षा विश्व पण नासलं असा शब्द ज्ञानोबांनी वापरला. म्हणजे विश्वाच्या ठिकाणी आलेलं जे विश्वपण आहे हे कल्पित आहे, अज्ञानाने भासलेलं आहे. परमात्मा स्वरूपाचं एकदा का ज्ञान झालं की तो असलेला भास विश्वाच्या संबंधाने, रामरूपाच्या संबंधाने हा निवृत्त होतो आणि परमात्मा शिल्लक राहतो. विश्वपण नासलेनी न नासे. अक्षरे पुसल्या न पुसे आर्थू जैसा. ज्ञानोबांनी फार सुंदर उदाहरण दिलं. ज्याप्रमाणे मुलांना समजून देण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलाला पाटीवर अक्षर काढून समजून सांगितलं जातं. फळ्यावर सुद्धा काही अक्षर काढून एखादा विषय समजून दिला जातो. पण विषय एकदा का समजला की ती अक्षरं पुसली जातात. पण अक्षरं जरी पुसली तरी त्या अक्षरामध्ये जो असलेला अर्थ आहे तो पुसला जात नाही. रला काना रा काढला, पुढे म काढला आणि मुलाला सांगितलं बाबा याला राम म्हणतात. राम म्हणतात म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हा शब्द आहे, याचा अर्थ राम आहे. या राम शब्दाचा अर्थ प्रभू रामचंद्र. मग राम अक्षर पुसलं, राम शब्द उच्चारला, अर्थ डोक्यात आला. अक्षराने जो अर्थ आपल्याला सांगितला आहे, अक्षर जरी पुसली तरी त्याचा अर्थ, त्याचं झालेलं ज्ञान हे पुसलं जात नाही. अक्षराचे आकार पुसले जातात, नावं पुसली जातात. तसं विश्व जे आहे, विश्वामध्ये अनेक नावं आहेत, अनेक रूप आहेत. हे नामरूपात्मक विश्व ज्यावेळेस प्रलय काळामध्ये लीन होतं त्यावेळेस परमात्मा असतो. त्याचंही प्रकाशन परमात्माच करतात. म्हणून अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा. अक्षरं जरी पुसून टाकली तरी अर्थ तसाच डोक्यात राहतो. तसं अक्षर ही कल्पना आहे.
मराठीतली अक्षरं वेगळी आहेत, संस्कृतली अक्षरं वेगळी आहेत, इंग्रजीतली अक्षरं वेगळी आहेत, तेलुगू अक्षरं वेगळी आहेत, पण त्या अक्षराने जो बोध करून दिला जातो तो एकच असतो. त्याच्यात आहे काय? ज्ञान आहे. ज्ञान हे एकच असतं आणि ज्ञान हे कधीही नष्ट होत नाही. पंचदशीकारांनी म्हटलेलं आहे, त्याला संवित असं म्हटलं आहे. मासाब्दयुग कल्पेषु गतागाम्येष्वने कदा नोदेति नास्तमेति एषा संवित स्वयंप्रभा. दिवसाचं ज्ञान, महिन्याचं ज्ञान, युगाचं ज्ञान, कल्पाचं ज्ञान, किती युग गेली, कल्प गेली तरी ज्ञानात काय फरक पडला आहे? ज्ञान निर्माणही होत नाही आणि ज्ञान नष्टही होत नाही. ज्ञान अखंड आहे, एक आहे, नित्य आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये गुळाचं उदाहरण दिलेलं आहे. गुळाची ढेप आहे, तिला वेगळा वेगळे आकार असतात. गोल गुळाची ढेप आहे, चौकोनी गुळाची ढेप आहे. बांधयाची या मोडी बांधा न होनी गुळाची गोडी, तयाचे परी जग परवडी संविती जान. त्या ठिकाणी ढेपेच्या आकाराने जरी गुळ असला तरी त्या गोडीला काय आकार आहे? बांधयाची या मोडी बांधा न होनी गुळाची गोडी. गुळाच्या गोडीला बांधता येत नाही. गुळाला तुम्ही एका आकारात बांधलंय, पण गुळाच्या गोडीला कसं बांधणार? आकार फोडल्यावर गुळाच्या गोडीत काय फरक झाला का? तसं चैतन्य जे आहे, ज्ञान आहे, ते नित्य आहे. त्याला कोणत्या आकारात बांधता येत नाही. आकार ही तुम्ही केलेली कल्पना आहे. परमात्मा मात्र एक आहे, नित्य आहे. ज्ञानोबाराय आणखीन दुसरा उदाहरण देतात. 177 क्रमांकाची ओवी बघा. पाहे पा तरंग तरी होत जात, परितेत उदकते अखंड असत, तेवी भूता भावी न नाशत अविनाश जे. बघा, पाहे पा तरंग तरी होत जात. पाणी असतं आणि पाणी आल्यानं, पाणी समुद्राचं असेल, नदीचं असेल, तळ्याचं पाणी असेल, हवा आली, वारा आला की त्या पाण्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तरंग उठतात. तरंग तयार होतात, तरंग नष्ट होतात. पाहेपा तरंग तरी होत जात. तरंगाचा जन्म झाला, तरंग संपला, होत जात, परितेत उदकते असे अखंड असत. त्या ठिकाणी असलेलं पाणी जे मात्र आहे ते अखंड आहे. वास्तविक पाहता पाण्यालाच वेगवेगळे आकार निर्माण झाले वाऱ्यामुळे. ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायात म्हटलंय, ना तरी सागराच्या पाणी काय तरंगाच्या हाती खाणी. पुढं काय? परी ते अवांतर करणी वार्याची नव्हे. सागराच्या पोटात काय तरंगाच्या खाणी आहेत का? पण वारा आला की तरंग निर्माण होतात. पाणीच तरंगाच्या रूपाने त्या ठिकाणी अभिव्यक्त होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. आपण म्हणताना म्हणतो तरंग जन्माला आला, तरंग संपला, पण वास्तविक पाहता पाण्यात काय बदल झाला नाही. पाणी जसं आहे तसंच आहे. त्याप्रमाणे तेवी भूता भावी न नाशत अविनाश जे. तसं ही सगळी सृष्टी निर्माण होते. पंचमहाभूत निर्माण होतात, पंचमहाभूतापासून सृष्टी निर्माण होते. वास्तविक पाहता पाण्यावर आलेले तरंग आहेत. ही सृष्टीच नाही, देवदेवतासुद्धा पाण्यावर आलेले तरंग आहेत.
माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती म्हटलंय. विचारसागराच्या सुरुवातीला नमन आहे. एकनाथ महाराजांनी हरिपाठात सुद्धा तरंग हा शब्द वापरला आहे देवदेवतांच्या करता. आणि म्हणून अनेक प्रकारचे तरंग आहेत. तरंगात पाणी आहे पण पाण्यात तरंग नाही आहे. तसं परमात्म्यामध्ये ही सृष्टी आहे, विश्व आहे, विश्वाच्या रूपाने परमात्माच आहे. पण पुढे वारा शांत झाल्यानंतर तरंग असतीलच असं नाही. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय, पाण्यावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेने. पाण्यावर असलेला तरंग किती जरी पळाला, किती जरी बाहेर गेला तर तो काही जमिनीवर जाणार आहे का? पाण्यावरच राहणार आहे. नवे नवे तरंग नाहीतच, पाणीच आहे. मग कशामुळे तरंग दिसले? वाऱ्यामुळे. तसं सृष्टी नाहीच, परमात्माच आहे. मग सृष्टी का दिसली? अज्ञानामुळे, मायेमुळे. तेवी भूता भावी न नाशत. भूतांचा अभाव होतो पण ते नष्ट होत नाही. आपण नेहमी उदाहरण घेत असतो जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीचं. 3 अवस्था ज्या आहेत या अवस्थांचा विचार केला तर परमात्मा तत्व समजून सांगायला सोपं होऊन जातं. म्हणून अवस्था विचार आहे. जागृतीत अनेक पदार्थ आपल्याला दिसतात, स्वप्नात सुद्धा आपल्याला अनेक पदार्थ दिसतात. जागृतीतल्या पदार्थाच्या रूपाने ज्ञानच आहे. वैचित्र्यात जागरे पृथक असा श्लोक आहे. शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक ततो अविभक्ता तत्संवित ऐक्यरूप्यात न विद्यते. मला पाठ करून 10-15 वर्ष झालेली आहेत, परत आवृत्ती नाही आहे, तुमचं चालू आहे. शब्दस्पर्शादया वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक. म्हणून नुसतं पाठ करून चालत नाही, तो विषय आपल्याला नीट समजला असला पाहिजे, तो डोक्यात फिट राहतो. जागृतीमध्ये शब्दाचं ज्ञान आहे, स्पर्शाचं ज्ञान आहे, रसाचं ज्ञान आहे, घटाचं ज्ञान, पटाचं ज्ञान, समयी आहे, हा कॅमेरा आहे, हा माऊलींची समाधी आहे. आकार वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळी आहेत. कधी मला रूपाचं ज्ञान होतं आहे, आवाज आला का शब्दाचं ज्ञान होतं आहे. ज्ञानात काय फरक आहे? हे ज्ञानाला आकार का प्राप्त झाले? इंद्रियामुळे. वेगवेगळ्या इंद्रियातून ते ज्ञान आलं म्हणून ज्ञानाला वेगवेगळे आकार प्राप्त झाले. वास्तविक पाहता ज्ञान आकार नसून ज्ञानच आहे. ही सगळी सृष्टी म्हणजे ज्ञानच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आकार जरी जागृतीतले अनेक पदार्थ दिसले, स्वप्नात अनेक पदार्थ झाले, संध्याकाळी झोपल्यानंतर ते सगळे पदार्थ अज्ञानात लीन होऊन जातात. काही दिसत नाही. पण काही जरी दिसत नसलं, जागृतीतले पदार्थ नाहीत, स्वप्नातले जरी पदार्थ नाहीत, तरी झोपेमध्ये काही दिसत नसलं तरी मी नाही का? मी आहे की नाही झोपेमध्ये? ज्याला हे सगळे पदार्थ दिसतात तो आहे की नाही झोपेमध्ये? आहेत. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाहीत, स्वप्नातले पदार्थ जागृतीत नाहीत. हे दोन्ही पदार्थ झोपेत नाहीत. पण या तिन्हीला जाणणारा मी, तिन्ही अवस्थाचेनीद्वारे उपाधी उपहिता कारे भावा भावरूप स्फुरे दृष्ट जे हे. या तिन्हीला जाणणारा, या तिन्हीचा प्रकाशक मी आहे. आणि तेच परमात्म्याचं रूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून जे तेवी भूताभावी न नाशत अविनाश जे. ज्ञानोबाराय पुन्हा पुन्हा तेच उदाहरण देतात. 178 क्रमांकाची ओवी बघा. ना तरी आटती अलंकारी
नाटते कनक असे जयापरी, तेवी मरतिये जीवाकारी आमर जे आहे. फार सुंदर दृष्टांत दिला. नेहमीच ज्ञानोबा हा दृष्टांत देतात. ना तरी आटतीये अलंकारी, ज्यावेळेस अलंकार आटवले जातात. अलंकार का आटवतात? दुसरे अलंकार बनवायचे असतील तर त्या सोनाराकडे गेल्यानंतर सोनाराला सांगितलं आम्हाला हे कुंडल नको, आम्हाला बांगडी बनवायची, अंगठी बनवायची. मग तो काय करतो? ते अलंकार आटवतो. आटवल्यानंतर बांगडी बनवायची असेल तर ते बांगडीच्या साच्यामध्ये त्याला घालतो. ना तरी आटतीये अलंकारी, पण अलंकार आटवले. नाटते कनक असे जियापरी, नाही म्हटले अलंकार आटवले आणि आटल्याबरोबर सोनंच आटून गेलं, सोनंच संपलं सगळं. असं झालं का कधी? अलंकार आटले, सोनं आहे ना तसंच. ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, म्हणजे कधी आटणारं न आटणारं सोनं जसं असतं. अलंकार आटतात, अलंकार बदलतात, पण सोनं जसंच्या तसंच आहे. तेवी मरतिये जीवाकारी आमर जे आहे, त्याप्रमाणे मरणाऱ्या आकारात, जीवाच्या आकारात आमर असलेलं चैतन्य आहे. अलंकार संपले पण सोनं आहे. तसं विश्वाच्या रूपाने हे विश्व अलंकाराचे विसुरे, जरी आहाती आनानी आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. याच्यातलं सोनं कोणतं आहे? परमात्मा. त्यामुळे जरी विश्व नाम आणि रूप नष्ट झालं, प्रलय काळामध्ये विश्व जरी नसलं तरी परमात्मा आहेच. त्याप्रमाणे मरतिये जीवाकारी, ज्ञानोबा इथे म्हणतात की जीव जो आहे तो मरणार आहे. जीव मरणार आहे, देह मरणार आहे, पण या मरणाऱ्या जीवामध्ये आमर जे आहे, नित्य जे आहे, न मरणारं जे आहे, ते तत्व परमात्मा आहे. परमात्मा मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूया आजो नित्य शाश्वतोयम पुराणो. कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी परमात्मा नित्य आहे, न मरणारा आहे असं लिहिलं आहे. जीव मात्र काय? परमात्मा अमर आहे. म्हणून साधू संतांनी आपल्याला उपदेश करताना उपदेश केला, अमर आहा खरे की पहा खोटे हे. तुम्ही सगळे अमर आहात. कोणाला उद्देशन हा उपदेश आहे? आत्मदृष्टीने आपण सगळे अमर आहोत, पण मी आत्मा आहे याचा विसर पडला अज्ञानामुळे. मी जीव आहे, मी शरीर आहे, मी मन आहे, बुद्धी आहे असा निश्चय झाला. आणि मग सगळी भीती आपल्या मागे लागली, मरणाची भीती लागली, सुखदुःख सगळी आली, रागद्वेष आले. पण जरी हा जीव मरणारा असला तरी सुद्धा जीव ही एक जीवाने केलेली कल्पना आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव. जीव कशाला म्हणतात? आत्मज्ञान वेगळे पडे, शरीराची ये वडे. आत्मज्ञान वेगळे पडे. ते माझा अंश ऐशे आवडे थोडे म्हणून. नाही, जीव शब्द आला पाहिजे. जीव शब्दाची व्याख्या ज्ञानेश्वरीतली. वेगळा झाला म्हणून जीव आहे, कल्पना केली म्हणून जीव आहे. जीव तैसा उपाधी आवडे लोका.
वेगळा त्या ठिकाणी ब्रह्माने स्वतःला वेगळं मानलं म्हणून जीव झालेला, हा परमात्माची परी दुसरा आहे. पण अहंकारामुळे जीव झाला तेवी, आणि म्हणून त्याला मरावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे. तेवी मरतीये जीवाकारी, जीव म्हटलं की मरणार आहे. आमर जे आहे, पण याच्यामध्ये असलेलं तत्त्व ते आमर आहे. मरण्याची भीती जो स्वतःला जीव समजतो त्याला, ज्याने स्वतःला ओळखले आत्मस्वरूप आहे असं जाणतो त्याला मरण्याची भीती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरुनी गेले मज केले आमर. आपण नेहमी उदाहरण सांगत असतो, त्या कुंभकर्णाच्या हातात आलेला गंधमादन नावाचा वानर, त्याला दाबल्यानंतर तो म्हणतो, राम मरे तो हम मरे, नहीं तो हमारी बलाय, हम तो अविनाशी के पोंगडे मरे ना मारे जाय. आम्ही कधी मरत नाही, असे अनेक संतांचे उद्गार आहेत. नाही आम्हा जावे मरावे लागत, आहो अखंडित जैसे तैसे. म्हणजेच काय, त्यांना आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, आणि म्हणून न तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. परमात्म तत्व जे आहे, नाशवान पदार्थामध्ये अविनाशी असलेलं जे तत्व आहे ते परमात्म तत्व आहे. आणखीन त्या परमात्म्याचंच वर्णन पुढच्या 2 श्लोकामध्ये केलं आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. यह अव्यक्त अक्षर इति उक्तः. त्या परमात्म्याला मागे अव्यक्त असं म्हटलेलं आहे. अव्यक्त परमात्म्याला का म्हटलं, की कधीही व्यक्त होत नाही म्हणून अव्यक्त. कोणालाही कधी विषय होत नाही, इंद्रियांना विषय होत नाही, मनाला विषय होत नाही, बुद्धीला विषय होत नाही, कारण ते त्या सर्वांचं प्रकाशक आहे, अधिष्ठान आहे. काल आपण विषय पाहून आलो. ज्ञान हे कधी ज्ञानाला विषय होत नाही. ते जर विषय झालं तर ते दृश्य होईल, दृश्य होईल तर ते अनित्य होईल, म्हणून त्याला अव्यक्त म्हटलं. त्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, गुण नाही, म्हणून ते अव्यक्त आहे. नामरूप संबंधू जातिक्रिया भेदो हा आकाराशीची प्रवादू वस्तूशी नाही. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, जेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर हरिशी भजे. म्हणून नुसतं अव्यक्त म्हटलं नाही, पुढे अक्षर शब्द वापरला आहे. का अव्यक्त म्हटलं तर ते लक्षण मायेवर जाईल. माया ही अव्यक्त आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती म्हटलंय. पण परमात्मा त्या ठिकाणी अव्यक्त तर आहेच आहे, परंतु अक्षर आहे. अक्षर त्याला का म्हणतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाश नाही. न क्षरती इति अक्षरा, किंवा तो व्यापक आहे म्हणून सुद्धा अक्षर म्हटलेलं आहे. बाकी जगामध्ये किती बदल झाला तरी त्याच्यात कोणताही बदल होत नाही. सगळं नष्ट झालं तरी जो कधी नष्ट होत नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची झीज होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलंय, अक्षर म्हटलं. अक्षरम परमम ब्रह्म सुरुवातीला म्हटलं, किंवा यदक्षरम वेद विदो वदंती, तिथे हा विषय सांगितला आहे.
तम परमाम गतिम आहू. परमात्मा जी आहे, परमात्म्याला परमागती म्हटलेलं आहे. परमगती म्हणजे श्रेष्ठ, गती म्हणजे स्थान. परमात्मा हा श्रेष्ठ गती आहे. गतीर भरता प्रभू साक्षी भगवान म्हणतात मी सगळ्यांचा आश्रय आहे. परम आश्रय बरं का. देहाचा आपण आश्रय केलेला आहे, पण देह किती दिवस आहे? काही काळापुरता आश्रय आहे देहाचा. देह आपली परमगती नाही. देह सुटल्यानंतर स्वर्गात गेला, स्वर्ग परमगती आहे का? तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शीने पुण्यमर्त्य लोकम विशंती. स्वर्गातूनही खाली यावं लागतं, म्हणून ती परमगती नाही. लोकांतराला गेला, परमगती आहे का? नाही, परत यावं लागतं. म्हणून परमगती सा काष्टा सा परागती असं म्हटलेलं आहे. जिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान पुढे सांगतात यम प्राप्य. त्याला परमगती तरी का म्हटलं, श्रेष्ठ गती तरी का म्हटलं? ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी परमात्म्याला परमगती म्हटलं आहे. जसं गंगेशी सिंधू प्रवेशू. गंगेची परमगती काय आहे? समुद्र. आता समुद्राला मिळाल्यानंतर पुढं कुठं जायचं आहे? नाही. तसं जीवाला धावायचं आहे कुठपर्यंत? परमात्मा स्वरूपापर्यंत. परमात्मा स्वरूप प्राप्त झाल्यावर पुढं कुठं जायचं आहे? कुठंच नाही. प्रवास थांबतो. वृत्तीची धावसुद्धा आहे कुठपर्यंत? परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. म्हणून यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. याला परमगती तरी का म्हटली? ज्याला प्राप्त केल्यानंतर न निवर्तन्ते, परत येत नाही. असं माझं तद्धाम परमम मम, ते माझं श्रेष्ठ धाम आहे. कुठेही गेलं तरी परत यावं लागतं. तुम्ही स्वर्गाला जा, परत यावं लागेल. लोकांतराला जा, वैकुंठात जा, तिथून परत यावं लागेल. अहो ते जय विजय देवाचे द्वारपाळ वैकुंठात होते. सनकादिक मुनी भगवंताच्या दर्शनाला गेले. त्यांनी सनकादिक मुनींना ओळखलं नाही आणि काठी आडवी लावली. सनकादिक मुनी म्हणायला लागले अहो आम्ही देवाच्या दर्शनाला आलो आणि देवाच्या दर्शनात आम्हाला आडकाठी निर्माण करता. रागावले सनकादिक मुनी. तुम्ही देवाच्या जवळ राहण्याच्या लायकीचे नाही. शाप दिला, तुम्ही राक्षस व्हाल. जय विजय देवाच्या जवळ होते तरी सुद्धा त्यांना राक्षस व्हावं लागलं. ते जय विजय हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले, रावण कुंभकर्ण झाले आणि शिशुपाल दंतवक्र झाले. कशाकरता आपण सांगतोय? परत यावं लागलं. कुठेही गेलं तरी परत यावं लागतं. परंतु भगवान म्हणतात एकदा माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला तद्धाम परम यम प्राप्य न निवर्तन्ते. पुढती जे तेथे गेले तर न घेतीची मागुती पाऊले महोदधी का मिनले स्रोत जैसे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आता परत नाही, तो तत्स्वरूप का परत येत नाही? तत्स्वरूप होऊन जातो. तत्स्वरूप होऊन जातो का पहिलाच आहे? पहिलाच आहे, त्याचा भ्रम निवृत्त होतो. तिथं येणं जाणं का नाही? कारण ते स्वरूप व्यापक आहे. व्यापकात येणं जाणं नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची या पायी. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. म्हणून यम प्राप्य न निवर्तन्ते, तो परत येत नाही. तद्धाम परम मम, ते माझं श्रेष्ठ असं धाम म्हटलेलं आहे. परमधाम म्हटलं आहे देवानी. आता माझं धाम म्हटल्यानंतर मी त्याच्याहून वेगळा आहे का? देव म्हणतात माझं धाम आहे म्हणजे धाम तुमचं काहीतरी वेगळं आहे, तुम्ही वेगळे आहे? नाही. देवाचं धाम म्हणजे देवाचं स्वरूप. देव आणि देवाचं धाम वेगळं नाही, भिन्न नाही.
पाटाचे निजधाम भगवंतानी असा शब्द वापरला आहे. हां, जैसा जे वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही. वा, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा, ज्या ठिकाणी कुठलाच आभास नाही, अज्ञान नाही, कल्पना नाही, जिथं गेल्यानंतर जीवाला परत यावं लागत नाही, जीव भगवत स्वरूप होऊन जातो, ते माझं निजधाम आहे, परमधाम आहे, परम स्वरूप आहे, भगवत धाम. मी आणि ते वेगळं नाही. पण त्याचा उपाय काय, कसं त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं? पुढच्या श्लोकात सांगितलं, पुरुषस्स परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यशांत स्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम. पुरुषः स परपार्थ, हे पार्थ, हे पार्थ. पार्थ वापरला शब्द भगवंतानी. पृथा म्हणजे कुंती, तिचा तू मुलगा आहेस, माझा नातेवाईक आहेस, माझ्या प्रेमास्पद आहेस. यस्य अंतस्थानी भूतानी, ज्याच्या ती सगळी भूत आहेत. येन सर्व इदम ततम, ज्याने सगळं व्यापलेलं आहे. स परपुरुषः, तो श्रेष्ठ पुरुष आहे. आणि अनन्यया भक्त्या लभ्यः, तो पुरुष जो आहे अनन्य भक्तीने प्राप्त होतो. त्या पुरुषाची विशेषणं दिली. यस्य अंतस्थानी भूतानी, ज्याच्यामध्ये ही सगळी सृष्टी, भूत म्हणजे सृष्टी, राहते. परमात्म्यामध्ये हे सगळं विश्व आहे. परमात्मा अधिष्ठान आहे आणि विश्व जे आहे ते याच्यामध्ये अध्यस्त आहे, भासलेलं आहे. आपल्याला, आपण नेहमी चरित्रात भगवंताच्या ऐकतो, भगवंतानी माती खाल्ली. या माती खाण्याचं कारणच हे आहे की आईला दाखवायचं आहे, मी ज्यावेळेस खातो त्यावेळेस एकटा खात नाही, सगळं जग माझ्या पोटात आहे. मारावया तिने उगारिली काठी, भोने त्या पोटी 14 देखी. सगळं विश्व परमात्म्याच्या मुखामध्ये दिसलं, सर्व काही दिसलं, पाहिलं देवाच्या मुखामध्ये. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा व्यापक नंदाघरी, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. यस्य अंतस्थानी भूताने. मग आताच परमात्म्यामध्येच सगळी भूतसृष्टी आहेत असं नाही. येन सर्वमिदं ततम, सगळं परमात्म्यानेच व्यापलेलं आहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्सानि सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थितः. माझे या विस्तारलेपणाची नावे जगचिनो हे आगवे, जैसे दूध मुराले सोहावे तरी तेची दई. किंवा मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. तिथे ओवी आली सुंदर. सभाय अभ्यंतरी मिया धरले, सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. तैसे मिया जग धरले सभाय अभ्यंतरी. मणी सोन्याचेच आहेत आणि सूत सोन्याचंच आहे. नाहीतर सूत असेल धागा कापसाचा असेल आणि मणी सोन्याचा असेल तर भेद दिसेल. म्हणून ज्ञानोबारायांनी सुवर्णाचे मणी केले आणि ते ओवले कशामध्ये? सोनियाचे सुती होईल. कुठलाही भेद त्याच्यामध्ये नाही. म्हणून येन सर्वमिदं ततम, हे सगळं जग जे आहे परमात्म्याने व्यापलेले. व्यापिले हे नारायणे आईशी बोलिती पुराणे. सगळी सृष्टी परमात्म्यामध्ये आहे. म्हणून या सृष्टीकडे पाहत असताना परमात्म्याला पाहायला शिकलं पाहिजे. तर रागद्वेष निर्माण होणार नाहीत, तर सुखदुःख निर्माण होणार नाहीत. आपण जर परमात्म्याला सृष्टीहून वेगळं मानलं तर आपल्या मनात रागद्वेष निर्माण होतील. म्हणून साधू संत पाहता, ज्ञानोबारायांनी भिंतीकडे पाहिलं, भिंत म्हणून पाहिलं का देव म्हणून पाहिलं? देव म्हणून पाहिलं. अहो, रेड्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबारायांनी ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा.
माझ्यात आणि त्याच्यात कोणताही भेद नाही. लोक हसायला लागले, अहो रेडा आणि तुम्ही एक कसे असू शकता. ज्ञानोबारायांना तो रेडा दिसत नव्हता, उपाधी दिसत नव्हती. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. उगाच रेडा बोलला का? प्रल्हादांच्या करता खांबातून देव प्रगट झाला, उगाच झाला का? आहे म्हणून. मया ततमिदम सर्वम. सर्वत्र परमात्मा आहे अशी ज्याला प्रतीती आहे त्याच्याकरता देवाला प्रगट व्हायला वेळ लागत नाही, कारण त्याच्याच हृदयात आहे, सर्वत्र आहे, कशातही होऊ शकतो. का प्रगट होत नाही? अशी आपलं ज्ञान नाही म्हणून. आणि येन सर्वमिदम ततम सह परपुरुषः. भगवान म्हणतात तो परपुरुष आहे. पर म्हणजे श्रेष्ठ. न पुरुषात परम किंचित. आपण कालच पाहून आलो, त्याला पर का म्हटलं? इंद्रियानी पराणी आवर इंद्रिय परम मना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. सगळ्याचं प्रकाशन तो करतो, सगळ्याचा अधिष्ठान तो आहे, सगळ्याचा आदिकारण तो आहे, म्हणून त्याला परपुरुष असं म्हटलेलं आहे. सगळ्यांच्या पलीकडे तो आहे, श्रेष्ठ तो आहे. त्याला पुरुष असं का म्हटलं? पूर्णत्वात पुरुषा. तो पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष म्हटलं. आणखीन त्याला पुरुष का म्हटलं? पुरी शेते इति पुरुषः. या देहरूपी पुरीमध्ये जो झोपल्यासारखा आहे, वास करतो, म्हणून त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. हां, आहे, पुढे ओवी येणारच आहे. आणि प्रकृती पृथ्वी पडला एक पत्नीवरते येणे कारणे जया ते पुरुष म्हणूये. हां, हा पुरुष का म्हणिजे? जर पूर्णपणेची निजे वा पै मायापुरी पहुडीजे येणे बोले. दोन्ही आले. का पुरुष म्हणायचं? या शरीररूपी पुरामध्ये पहुडलेला आहे म्हणून पुरुष, पूर्ण आहे म्हणून पुरुष. एकच पुरुष आहे, बाकी सगळे प्रकृती आहे. आपल्याला माहिती आहे ते मीराबाई जेव्हा त्या वृंदावनमध्ये गेल्या आणि त्या जीव गोस्वामींच्या दर्शनाला गेल्या, ते म्हटले आम्ही स्त्रियांचं दर्शन करत नाही. मीराबाई तिथे रागवल्या, म्हणायला लागल्या, लाज वाटत नाही तुम्हाला? स्वतःला पुरुष म्हणून घेता? जगात एकच पुरुष आहे. एकच पुरुष जगामध्ये आहे. कोणता पुरुष आहे? तो परमात्मा आहे. परमात्म्या वाचून काय म्हणतात ते? परमात्म्या वाचून जे आहेत ते सगळे, बाकी सगळे प्रकृतीत आपण पुरुष म्हणून घेतो. परंतु गुरुवर्य म्हणत असतात, दाढी मिशा असल्या तरी स्त्रियाच. आणि म्हणून पुरुष एक परमात्मा आहे. त्या पुरुषाची प्राप्ती कशाने प्राप्त होईल? भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. अनन्यया भक्त्या लभ्य. खाली अनन्य भक्तीने त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आता ही अनन्य भक्ती म्हणजे काय, त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय.